श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. मदनराव सावजी नावाचे एक अत्यंत श्रीमंत व सात्विक वृत्तीचे गृहस्थ मेहकरजवळील डोणगाव येथे राहत असत. तिथे त्यांचं सराफीचं व किराणा कापडाचंही दुकान होतं. शिवाय शेतीवाडीही भरपूर होती. त्यांनी इसवी सन 1973 श्री महाराजांचा अनुग्रह घेतला. त्यानंतर पुढे साधारण 1-1.5 महिन्यांनीच त्यांनी श्री महाराजांना आपल्या घरी आणून त्यांचा फार मोठा सत्कार केला. त्यावेळी श्री महाराजांना ते एकांतात भेटले. बऱ्याच वेळेपर्यंत त्या उभयतात चर्चा चालू होती. त्यावेळी त्या दोघांचं नेमकं काय बोलणं झालं हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु त्या दिवसापासून त्यांचा प्रपंचातील सर्व व्यवहार पाहता रामदर्शनाविषयी श्री महाराज त्यांच्याशी बोलले असावेत असा अंदाज मात्र बांधता येतो. सर्व विषयाच्या ठिकाणी असलेल्या आसक्तीचा पूर्णतः त्याग करून घरदार, शेतीवाडी, धनदौलत या सर्वच स्थावर जंगमावर आपण जेवढं प्रेम करतो तेवढं प्रेम सर्वार्थाने रामनामावर जडू लागलं. माझं कायमचं जळालं म्हणजे रामदर्शनास विलंब नाही, तात्काळ रामदर्शन आहे असं बहुतेक श्री महाराजांनी त्यांना सांगितलं असावं. कारण श्री महाराज तेथून रामकार्यार्थ निघून गेल्यावर दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी प्रपंचातील सर्व व्यवहार तिजोरीच्या किल्ल्यासकट मुलाच्या स्वाधीन केले आणि त्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत ते प्रपंचात पूर्णपणे अलिप्त राहिले. पैशाचा हिशोब, धंद्यात आलेली तेजी मंदी, झालेला नफा तोटा या कशाचीही चौकशी त्यांनी पुन्हा म्हणून मुलाजवळ केली नाही. तेव्हापासून ते माळ घेऊन अखंड जप करीत सतत सद्गुरू रामरायाच्याच ध्यानात राहू लागले. 1973 सालातच पुढे त्यांच्या मुलाने व सुनेनेही श्री महाराजांचा अनुग्रह घेतला. नाम जपत असतानाच पुढे मदनरावांनी आपला अंतकाळ साधला. असो. धुळे जिल्ह्यातील शिरपूर या गावी गणपत पाटील या नावाचे एक शिक्षक राहत असत. ते अतिशय सात्विक वृत्तीचे असून स्वभावाने अत्यंत शांत होते. पुढे निवृत्त झाल्यावर आरती, भजन, कीर्तन, प्रवचन श्रवणासाठी मंदिरात जात येत. पुढे कथा कीर्तनातून या भवसागरातून सुखरूप पार होण्यासाठी सद्गुरूशिवाय तरुणोपाय नाही हे ऐकून आपणास कोणातरी सिद्ध साधू पुरुषाचा अनुग्रह व्हावा असे त्यांना सारखे वाटू लागले. पुढे सहवासात येणाऱ्या प्रत्येकाजवळ ते त्यांना ज्ञात असणाऱ्या व परिचित असलेल्या संत महंताविषयी चौकशी करू लागले. कथा कीर्तनाच्या श्रवणाने त्यांचा परमार्थाचा ओढा सारखा वाढू लागला. परमार्थाची ओढ एकदा निर्माण झाली म्हणजे परमात्मा त्यास सहाय्य करीत असतो. संत महंताची माहिती मिळविण्याचा त्यांचा हा उपक्रम चालू असतानाच श्री महाराजांचे निष्ठावंत भक्त लालदासपंत खैरनार यांच्याशी त्याची भेट झाली. खैरनार यांच्या मुखातून श्री महाराजांचं वर्णन ऐकून त्यांच्या दर्शनाची उत्सुकता, ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली. पुढे 7-8 दिवसांनीच साखरखेर्ड्याला दासनवमीचा उत्सव सुरू होणार होता. संत दर्शनाला आधीच विलंब झालेला, त्यात अधिक विलंब नको असा विचार करून ते लगेच या उत्सवास साखरखेर्ड्यास आले. तेथे अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणाने त्यांनी श्री महाराजांचं दर्शन घेतलं व तेथेच उत्सवास थांबले. श्री महाराजांची दिनचर्या, त्यांची उपासना, त्यांची भक्ती, ज्ञान, वैराग्य, त्यांची दीन अनाथांबद्दल असणारी करुणा, ते भक्तांना करीत असलेला सदुपदेश, त्यांचं अखंड नामानुसंधान आणि तिथे जमलेल्या भक्तांकडून त्यांच्या त्यागाविषयी ऐकून ते मनोमन अत्यंत प्रसन्न झाले आणि आपण अगदी योग्य ठिकाणी आल्याचा आनंद त्यांना झाला. 2 दिवस श्री महाराजांच्या आसपास राहून ते महाराजांचं सारखं निरीक्षण करीत होते. अनेक शास्त्री, विद्वान, पंडित, श्रीमंत, गरीब, अशिक्षित, सुशिक्षित, लहान मोठे, स्त्री पुरुष सर्वच श्री महाराजांचा अनुग्रह घेताना दिसत होते. ते पाहून त्यांनीही श्री महाराजांना साष्टांग नमस्कार करून अनुग्रह देण्याची विनंती केली व श्री महाराजांकडून अनुग्रह घेतला. मंत्रानुग्रह मिळाल्याने त्यांना अत्यंत आनंद झाला. त्या दिवसापासून श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ते अखंड नामानुसंधानात राहू लागले. नामाची गोडी वाढू लागली, तसा तसा विषयातील रस कमी होऊ लागला व हळूहळू संसाराचाही विसर पडू लागला.
घरी गेल्यावर घरच्या सर्वच कुटुंबीय मंडळींना अनुग्रहानंतर त्यांच्यात झालेला हा बदल प्रकर्षाने जाणवू लागला. पुढे पुढे तर तारीख, वार, सणवार याचाही विसर पडत चालला. समोर वाढून ठेवलेलं ताट श्री महाराजांचा प्रसाद समजूनच ते कुठलीही तक्रार न करता ग्रहण करीत. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे श्रीमद दासबोध वाचन, श्री रामानंद ब्रह्मचैतन्य महाराजांचे चरित्र, प्रवचन वाचन आणि येता जाता उठता बसता अखंड नामस्मरण हीच आपली दिनचर्या त्यांनी आखून घेतली. ते मुलांना कधीही पैसा मागत नसत व निवृत्ती वेतनाचा पैसा बऱ्याच अंशी परमार्थात लावीत. अनुग्रह घेतल्यापासून ते गोंदवल्याला व साखरखेर्ड्याला प्रत्येक उत्सवात जात असत. साखरखेर्ड्याला उत्सवास आले म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता एका कोपऱ्यात बसून सारखा जप करीत व उत्सव करून परत जातेवेळी श्री महाराजांची पाद्यपूजा करून त्यांच्या पायापाशी हळूच यथाशक्ती पैसे दक्षिणा म्हणून ठेवून देत. श्री महाराज सतत नाम चालू द्या म्हणून त्यांना उपदेश करीत. पुढे श्री महाराजांच्या पश्चात असं वैराग्यशील जीवन जगत असताना एक दिवस श्री महाराजांच्या कृपेने जप करत असताना त्यांनी आपला अंतकाळ साधला. असो साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या निष्ठावंत भक्ताला महाराजांच्या अंतर्ज्ञानाची आलेली प्रचिती आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.